एक 12-13 एज पर्यंत ठीक आहे, लहान मुलं खेळतात त्यांना ते ऍडजस्ट होतं डायजेस्ट, पण तिथून पुढे स्पेशली 18 नंतर आपले खाणेपिणे हे दिवसातून 2 वेळाच पाहिजे. तुम्ही रिपीटेडली जर खात गेला, कारण की आपल्या बॉडीला सिक्रेशन जे आहे ते दिवसातून 2 वेळाच स्टमकमध्ये येतात, त्याच वेळी आपण टाकलं पाहिजे. लहान मूल एक वेगळं आहे, पण तरुणपणामध्ये आणि वयस्कर एजमध्ये आपण दिवसातून 2 वेळा जर जेवलो तर सकाळपासून संध्याकाळचा जो मधला गॅप असतो त्याच्यामुळे आपलं लिव्हरलाही रेस्ट मिळते आणि जे पण आपण फूड खाल्लेलं असतं ते डायजेस्ट होऊन जातं. रिपीटेड खाणे आणि ओव्हर इटिंग करणे हे डायबिटीजचे मेन कारण आहेत. माझ्याकडे जास्तीत जास्त पेशंट हे डायबिटीजचेच आहेत. त्याच्यामध्ये मी हेच नोटीस करतो की एकतर ते खूप खातात, असं नाही की गोड खातात, तर विरुद्ध अन्न घेतात. एक तर त्यांच्यात जास्त येतं, दही खाण्याचं जास्त प्रमाण असतं. पाणी डॉक्टर का सांगतात हे अजून मला गोष्ट कळाली नाही, की पाणी भरपूर प्या, पाणी भरपूर प्या, हे सगळ्यात मोठी चुकीची गोष्ट सांगतात. कारण की आपली बॉडी अशी डिझाईन केलेलं आहे की थंडी वाजली की शिवरिंग इफेक्ट होतो, बॉडी आपली कुडकुडते, गरम होते, किंवा जर गरमी होत असेल बॉडीला, बॉडी ऑटोमॅटिक स्वेटिंग करते आणि त्यामुळे टेम्परेचर कमी येतं. तसंच आहे, बॉडीला जेव्हा नीड येते असते पाण्याची तेव्हा तुम्हाला तहान लागते. नॅचरली लोक त्यांना पाहिजे तेवढं पितात, पण डॉक्टर सांगतात नाही पाणी भरपूर प्या, भरपूर प्या. कुठलीही शरीरात गोष्ट गेल्यानंतर ती डायजेशन झाल्याशिवाय त्याचं पुढं मेटाबॉलिझम होत नाही. तर पाणीही माझं असं म्हणणं आहे की कमी प्या. शरीर जसे तुमची रिक्वायरमेंट जसं मागतं त्या रिक्वायरमेंटनुसार द्या. जास्तही आणि कमी या दोन्ही गोष्टी